एकदा मुलगा मुलीला प्रपोज करतो. मुलगी त्याला नकार देते आणि बोलते, मुलगी, तुझी अवकात आहे का माझ्याशी लग्न करण्याची? मुलगा हसतो. तुला माहीत आहे, माझ्या वडिलांसमोर कितीही मोठा श्रीमंत माणूस असू दे, तो वाटी घेऊन उभा राहतो. मुलगी, अरे बापरे, सॉरी सॉरी, मग तुझे वडील तर खूपच श्रीमंत असतील. मुलगा, अगं नाही नाही, माझे पप्पा पाणीपुरी विकता. पोरगी जागेवर बेशुद्ध. एकदा बायको खुश होऊन नवऱ्याला सांगते, बायको, अहो ऐका ना, उद्या माझी आई येते. नवरा तोंड उतरून बायकोला विचारतो. नवरा, अगं तुझे पप्पा पण येतात का? बायको, नाही, पण का विचारता आहात? नवरा, अगं बाई, काही नाही, आले असते तर मला स्वयंपाकात मदत झाली असती. शिक्षक, गण्या, सांग बिरबल कोण होता? गण्या, शपथ नाही माहिती गुरुजी. शिक्षक, गधड्या, जर अभ्यास केला असता तर तुला नक्की माहिती पडलं असतं. गण्या, गुरुजी, तुम्हाला माहीत आहे का, रमेश, सुरेश आणि नरेश कोण आहेत ते? शिक्षक, मला नाही माहीत. गण्या, कोण आहेत ते? गण्या, कसं माहिती पडणार गुरुजी, स्वतःच्या मुलीवर लक्ष दिलं असतं तर माहिती पडलं असतं. रिक्षावाला, बोला साहेब, कुठे जाणार? गंपू, नवी मुंबईला. रिक्षावाला, पण साहेब कोणत्या क्लासने जायचं ते सांगा. गंपू, हां, रेल्वेतला विमानातला क्लास माहिती आहे, पण रिक्षात क्लास म्हणजे काय? रिक्षावाला, फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालणार. गंपू, आणि थर्ड क्लास? रिक्षावाला, थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची. बाबा, काय रे, तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का? चंदू, हो, आम्ही सगळे पास झालो, पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या. बाबा, हां, मॅडम कशा नापास होतील गाढवा? चंदू, हो बाबा, त्या अजून त्याच वर्गात शिकवतात. बंटी, आई, काल पप्पा कामवालीला सोफ्यावर झोपवून काय करत होते माहिती आहे का तुला? आई, आता नको सांगू, रात्री पप्पा घरी आल्यावर सांग. रात्री पप्पा घरी आल्यावर. आई, बंटी, आता सांग, काय झालं? बंटी, पप्पा आपल्या कामवालीला सोफ्यावर झोपून जे मन्या काका तुझ्याबरोबर करतात ना, ते करत होते.